नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, DMER भरती 2025च्या संदर्भात काही विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न उत्पन्न झाला आहे की प्रॉफिशियन्सी टेस्ट काय आहे आणि ही टेस्ट कोणत्या पोस्टसाठी द्यावी लागेल आणि एक क्रायटेरियासुद्धा आहे की 45% घेतल्याशिवाय प्रॉफिशियन्सी टेस्ट जी आहे ती द्यायला मिळणार नाही आहे। तर असे कोणते पद आहे ज्याला तुम्हाला प्रॉफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल आणि त्यामध्ये 45% म्हणजे किती गुण तुम्हाला घ्यावे लागेल आणि जर ते 45% गुण घेतले नाही तर तुमचे काय होईल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आणि काही मुलांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की त्यांनी जो 60 मार्काचा पेपर दिला होता, तर 60 क्वेश्चनचा पेपर होता आणि मार्क्स त्याचे 120 होते। तर काही मुलांना असा संभ्रम झाला आहे की कट ऑफ जे आहे ते 120 पैकी राहणार आहे की 200 पैकी राहणार आहे, हा सुद्धा डाऊट आपण या व्हिडिओमध्ये तुमचा सॉल्व करूया। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर बघा मित्रांनो, DMERची एक्झाम होऊन जे खूप सारे दिवस झालेले आहे आणि याची फर्स्ट रिस्पॉन्स शीटसुद्धा आलेली आहे। आता काही दिवसामध्ये याची सेकंड रिस्पॉन्स शीटसुद्धा येणार आहे। तर आता आपण जे काही क्वेश्चन बघितले त्याच्या संबंधित इथे माहिती बघूया। तर ही जी एक्झाम आहे ती CBT मार्फत घेण्यात आली होती, म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी होती आणि यामध्ये मराठी इंग्रजी भाषेचे वस्तुनिष्ठ प्रश्न होते आणि प्रत्येकी प्रश्नांना 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले होते। आणि ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित CBT घेण्यात आली होती। त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयावरील 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती। तर बघा मित्रांनो, या दुसऱ्या नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेले आहे की ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेणे बंधनकारक नाही, ती पदे जी आहे त्यामध्ये 100 प्रश्न होते। मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचे प्रत्येकी 15 प्रश्न होते, म्हणजे 15 चौक 60 गुण आणि संबंधित विषयावरील जे आहे ते 40 प्रश्न होते। अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न म्हणजे आणि 200 मार्काचा हा प्रश्न होता। आणि या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना 45% गुण घेणे आवश्यक आहे पुढील प्रोसिजरसाठी, म्हणजे तर त्यांना 90 गुण 200 पैकी मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, तेव्हाच ते पुढील प्रोसिजरसाठी समोर जाऊ शकतात। आणि आता थर्ड नंबरचा पॉईंट बघा, ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक आहे अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी जी आहे ती घेण्यात आली होती। म्हणजे प्रत्येकी 15 गुण ठेवण्यात आलेले होते इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि मराठीसाठी। अशा प्रकारे टोटल जे आहे ते 120 गुण झाले होते आणि 80 गुणांची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी जी आहे ते घेण्यात येणार आहे। आणि तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल। आणि 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 45% मार्क मिळेल अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणीसाठी या ठिकाणी पात्र होण्यात येईल। तर 120चे 45% किती होतात, तर याचे 45% होतात 12 चौक 60 म्हणजे 60 गुण आणि 66 मार्क तुम्हाला आवश्यक आहे पुढील प्रोसिजरसाठी समोर जाण्यासाठी। म्हणजेच 120 पैकी 66 या ठिकाणी तुम्हाला मार्क पाहिजे, तेव्हाच तुम्ही व्यावसायिक चाचणी या ठिकाणी देऊ शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, अतांत्रिक संवर्गातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकूण 120 गुणांची परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। तर बघू शकता, वाहन चालक झालं, लघुलेखक झालं, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक यांसाठी 60 प्रश्नांची परीक्षा होती, म्हणजे 120 गुणांची आणि
80 प्रश्नांची जी आहे ते 80 गुणांची जी आहे ती या ठिकाणी व्यावसायिक चाचणी होणार आहे. आणि अशा प्रकारे त्या व्यावसायिक चाचणीसाठी जे आहे ते आणि परीक्षेचा कालावधी 1 तास 60 मिनिटे असेल, ज्यामध्ये 60 पर्यायी प्रश्न आणि व्यावसायिक चाचणी 80 गुणांची ठेवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे टोटल 200 पैकी तुमची कट ऑफ डिसाईड करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जर तुमचा डाऊट सॉल्व झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. अजून काही जर तुमचे डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर वाहन चालक उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखकासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 45% गुण घेणे अत्यंत आवश्यक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.